श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जो सर्व लोकांचे कल्याण करण्यात गुंतलेला व जो सदा परमात्म्याशी एकरूप झालेल्या स्थितीत असतो, त्याचे भक्तिपूर्ण मनाने सतत स्मरण करा. ज्याच्या स्मरणामात्रेच जन्ममरणांच्या गुंतागुंतीचा उलगडा होतो, ते हे साधनातले साधन आहे. त्यासाठी एक कवडीचाही खर्च नसतो. थोड्याशा प्रयत्नाने मोठा सगळा लाभ सहजासहजी हातात पडतो. जोपर्यंत हा इंद्रियाचा समूह सुदृढ आहे, तोपर्यंत प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घ्यावा. इतर सर्व देव माईक आहेत. गुरु हाच एक शाश्वत देव आहे. त्याच्या चरणी विश्वास ठेवला तर दैवयोगाने येणाऱ्या संकटांनाही अडवून ठेवतो. जेथे सद्गुरूची उत्तम प्रकारची सेवा असते, तेथे संसारातील दुःखांचा मुळासकट नाश असतो. न्याय मीमांसा वगैरेंचा व्यर्थ कात्याकूट किंवा कसलाही त्रासदायक प्रयत्न लागत नसतो. सद्गुरू नाव चालविणारा असला म्हणजे श्रद्धावान भक्त आधिभौतिक, आध्यात्मिक व आधिदैविक अशा 3 प्रकारची दुःखे सहज पार करून जातात. व्यवहारातील समुद्र पार करण्यासाठी नावाड्यावर जो विश्वास लागतो, तो विश्वास संसाररूपी सागर तरून जाण्याला आपल्या सद्गुरूवर ठेवावा लागतो. म्हणजे तो आपल्या भक्तांची भावना व भक्ती पाहून पूर्ण ज्ञान हातातील तळव्यावर असल्याप्रमाणे समजण्यास सोपे करून शुद्ध आनंद लक्षण असलेल्या मोक्षाची सहज प्राप्ती करून देईल. ज्याच्या दर्शनाने हृदयग्रंथी तुटतात, सर्व विषय भोगांपासून मागे फिरले जाते आणि संचित व क्रियामाण कर्माचा क्षय होतो, त्याच्या प्रभावाचे वर्णन करूया. 8व्या अध्यायात नरजन्माचे प्रयोजन, बायजाबाईची भाजी भाकर, खुशालचंदनचा समाचार आणि म्हाळसापती व तात्या कोतेंची मशिदीत झोपण्याची तऱ्हा वगैरेंचे कानाला सुख देणारे वर्णन झाले. 9व्या अध्यायात बाबांच्या न समजणाऱ्या भिक्षा मागण्याच्या वृत्तीचे रहस्य आपण ऐकले. आता श्रोत्यांनो, बाबा कसे राहत असत, कोठे निजत असत आणि केव्हाही कोठेही कसे हिंडत असत, याविषयीचे त्यांचे पुढील चरित्र लक्ष देऊन ऐका. बाबांचा लोकव्यवहारातील जीवन कालक्रम किती प्रशंसनीय होता. हिंदू व मुसलमान या दोघांनाही ते आईच्या ठिकाणी होते. जणू काय वाघांचे व बकऱ्यांच्या विश्वासाचे ते एकच स्थान होते. हिंदू व मुसलमान एकमेकांशी प्रेमाने वागून शंका न घेता खेळीमेळीने हिंडत फिरत असत. पोट्या पाण्याची कहाणी झाली. आता साईची राहणी कशी होती, ते कोठे कोणत्या जागी निजत असत, ते श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावे. 4 हात लांब व एकच वीत काय ती रुंद लाकडी फळी, दोन्ही टोकाला चिंध्याने बांधून वर आढ्याला झोपाळ्यासारखी टांगलेली होती. अशा फळीवर बाबा झोपत असत. उशाला व पायथ्याला पणत्या पेट्या ठेवत असत आणि फळीवर केव्हा चढत किंवा उतरत हे कोणाच्याच लक्षात येत नसे. बाबा मान वाकून वर बसत किंवा फळीवर झोपलेले असत, परंतु ते केव्हा वर चढत किंवा उतरत याची हालचाल कोणालाही कळत नसे. अशी चिंध्याने बांधलेली फळी बाबांचे वजन कसे सांभाळत असेल. अहो महासिद्धी जवळ असल्यावर फळी नुसती व नावाचीच नाही का? डोळ्यात जेथे अतिशय लहान कणही खुपतो, तेथे अणू एवढे लहान होण्याची अलौकिक सिद्धी असलेला माणूस सुखाने लपतो. बाबांचे देखील माशी, लहान किडा किंवा मुंगी याच्या रूपाने सतत फिरणे होते. आणिमा सिद्धी ज्याच्या घरची दासी असेल, त्याला माशेचे रूप घ्यायला किती वेळ लागेल. जो आकाशात आधाराशिवाय मध्येच राहू शकतो, त्याला फळीचे ते काय मोठे महत्त्व. आणिमा, महिमा, लाधिमा इत्यादी 8 सिद्धी व कुबेरांचे महापद्म, पद्म, शंख इत्यादी 9 खजिने ज्याच्यासमोर हात जोडून उभे असतात, त्याला फळी ही नुसती निमित्तच नाही का? लहान किडा, मुंगी, डुक्कर, कुत्रा, पशु, पक्षी किंवा मनुष्य, राजा किंवा भिकारी, मोठा किंवा लहान, या सर्वांना बाबा सारख्या दृष्टीने पाहत असत.
साई महाराज वरून दिसायला जरी शिर्डीत होते आणि त्यांची फक्त 3.5 हातांची शरीराची मालमत्ता होती, तरी ते अत्यंत शुभ व पवित्र असे सर्वांच्या हृदयात वास करीत होते. आतून जरी ते कोणी सोबती किंवा संबंधी नसलेले व निर्विकार किंवा संसारापासून अलिप्त असे असले, तरी बाहेर त्यांना लोकसंग्रह करण्याची पुष्कळ हौस होती. आतून जरी सर्व इच्छा सोडलेले ते होते, तरी बाहेरून त्यांना भक्तांचा मोह होता. आतून जरी अत्यंत निष्काम होते, तरी बाहेरून भक्तांकरिता अत्यंत सकाम होते. आतून जरी ते आत्मशांतीचे आश्रयस्थान असले, तरी बाहेरून ते अत्यंत संतापलेले असत. आतून परब्रह्मस्थिती तर बाहेरून पिशाच्य वृत्ती दाखवित असत. आतून अद्वैतावर प्रेम म्हणून कुठेही आसक्त नसायचे, तर बाहेरून सर्व जगाच्या घोळात गुंतलेले असत. कधी प्रेमभावाने पाहत असत, तर कधी दगड घेऊन धावत असत. कधी शिव्या शाप देत, तर कधी आनंदाने मिठी मारत असत. कधी ते शांत, दांत, उपरत, तितिक्षु, सदा समाहित, आत्मरत आणि भक्तांवर संतुष्ट असत. एकाच बैठकीवर सदा तल्लीन झालेले, ज्यांना कुठे जाणे येणे नव्हते. सटका हात जणू काय त्यांचा दंडाचा ठेवा होता, असे त्यांचे निश्चित मुकाट्याचे राहणे होते. त्यांना कीर्तीची किंवा धनाची हाव नव्हती. प्राणरक्षणाकरिता भिक्षा मागत होते आणि आसन प्राणायामाधिक साधनांनी चित्तवृत्तीचा निरोध करून कालक्रमणा करीत असत. त्यांचा पोशाख प्रत्यक्ष एखादा यती संन्यासासारखाच होता. हातातील सटका संन्यासाचा दंड होता. अल्ला मालिक हे वाक्य पुन्हा पुन्हा ते म्हणत असत आणि भक्तांवर अखंड प्रीती होती. साईबाबांची अशी सगुण मूर्ती मनुष्य रूपाने स्पष्ट दिसणारी संपत्ती पूर्वपुण्याईने आपल्या हाती लागली होती. त्यांना जे मनुष्य समजतात ते कमनशिबी व जडबुद्धीचे होते. त्यांच्या दैवाची गतीच विचित्र. त्यांना साईबाबांच्या या भाग्याची प्राप्ती कशी होणार? साईबाबा आत्मज्ञानाची खाण आहेत. त्यांचे शरीर आनंदाने पूर्णपणे भरलेले आहे. संसार सागर संबंध पार करण्यासाठी त्यांची ताबडतोब कास धरा. खरोखर जे अपार व अनंत आहे, ब्रह्मापासून ते लहानशा झुडपापर्यंत भरलेले आहे, असे जे निरंतर अभिन्न परब्रह्म, तेच अत्यंत मूर्तिमंत बाबा आहेत. कलियुगाचा कालावधी 4,32,000 आहे. स्थूलमानाने 5,000 वर्षे गेल्यावर बाबांचा अवतार झाला. येथे श्रोते शंका घेतील की बाबांची जन्मतिथी ठाऊक नसताना कोणत्या आधाराने हे निश्चित केले, तर काळजीपूर्वक लक्ष देऊ नये का? शिर्डी क्षेत्रात निर्वाणापर्यंत राहण्याचा संकल्प करून क्षत्र संन्यास वृत्तीने तेथे बाबांनी 60 वर्ष काढली. आळंबी ते 16 वर्षाचे वय असताना शिर्डीत प्रगट झाले. त्यावेळी ते 3 वर्षे तेथे राहिले. मग तेथून ते कोठेमधूनच नाहीसे झाले. ते दूर निजामच्या राज्यात आढळले. नंतर तेथून रग्नाच्या वराडाबरोबर परत आले. ते कायमची शिर्डीत राहिले. त्यावेळी त्यांचे वय 20 वर्षाचे होते. तेव्हापासून शिर्डीत 60 वर्षे अखंड निवास हे सगळ्यांना ठाऊकच आहे. सखे 1840 अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी 15 ऑक्टोबर 1918 विजयादशमीला म्हणजे दसऱ्याच्या शुभमुहूर्ती बाबा निजधामास गेले. अशा प्रकारे बाबांची आयुष्य मर्यादा 80 वर्षाची होती. म्हणून त्यांचा जन्म शके 1760 इसवी सन 1838 साली झाला असावा असा अंदाजाने निश्चय होतो. काळाच्या माथ्यावर पाय देणाऱ्या महात्म्याची आयुर्मर्यादा कधी कुणाला निश्चित करता येईल का? हे कार्य साधणे फार अवघड आहे. महात्मे सदा स्वस्थानीच वास करून असतात. त्यांना जन्ममरण नसते. सूर्याला उगवणे किंवा मावळणे कोठले, तो तर आपल्या जागेवरून किंचितही न हलता सदा स्वस्थ असतो. शके 1603 इसवी सन 1681 साली समर्थ रामदास स्वामींची समाधी झाली. नंतर पुरी 2 शतकेही गेली नाहीत, तो ही मूर्ती जन्माला आली. भारतभूमीवर मुसलमानांचे आक्रमण झाले आणि हिंदू राजे जिंकले गेले. भक्तिमार्ग लुप्त झाला आणि लोकांनी धर्म टाकला. मग रामदास जन्माला आले आणि शिवरायास हाताशी धरून मुसलमानांपासून राज्याचे रक्षण किंवा काही ब्राह्मणांचे रक्षण करविले. नंतर पुरी 2 शतकेही गेली नाहीत, तो पूर्वीची घडी पुन्हा बिघडली आणि हिंदू मुसलमानात दुही पडली, जी मग बाबांनी तोडली. ते म्हणत राम आणि रहीम हे एकच आहेत, त्यांच्यात यत्किंचितही फरक नाही. मग त्यांच्या भक्तांनीच का बरे हट्ट धरावा आणि एकमेकांशी परखेपणाने का वागावे? तुम्ही लोक किती मूर्ख आहात. हिंदू मुसलमानांचा संबंध जोडा, चांगले विचार मनात पक्के करा, तरच पलीकडच्या तीरावर पोहोचाल. वाद वितंडवाद बरा नव्हे.
कोणाची बरोबरी करण्याची खटपट करू नये. सदा आपल्या कल्याणाचा विचार करावा, म्हणजे श्रीहरी तुमचे रक्षण करेल. योग, याग, तपज्ञान ही सर्व हरीला प्राप्त करण्याची साधने हाती असून ज्याच्या हृदयात हरी नाही त्याचे जीवन व्यर्थ होईल. कोणी काही जरी अपकार केला तरी आपण त्याचा प्रतिकार करू नये. करता आलेच तर त्याच्यावर उपकारच करावा, असे बाबांचे उपदेशाचे सार होते. उच्च नीच, स्त्री, शूद्र या सर्वांना सरसकट स्वार्थासाठी तसेच परमार्थासाठी हा अत्यंत कल्याणकारी सरळ मार्ग आहे. स्वप्नातील राजाचे वैभव जसे जागे झाल्यावर व्यर्थ होते, तसाच हा संसार हुबेहूब खोटा आहे, अशी बाबांची भावना होती. देह वगैरेंची सुखदुःखे खरी नव्हेत, अशी संसारातील वस्तुस्थिती त्यांना पटलेली होती. आत्मानुसंधानाने स्वप्नाचा भ्रम घालवून त्यांनी मुक्तत्व साधले होते. शिष्याची बद्धता पाहून त्यांचे मन व्याकुळ होत असे आणि त्याचा देहभाव कसा सुटेल याचीच रात्रंदिवस त्यांना चिंता होती. मीच ब्रह्म आहे अशी मनाची भावना, अखंड आनंदात राहण्याचा स्वभाव, कसल्याही आशा आकांक्षा नसलेली मनाची स्थिती व वैराग्य ही सर्व त्यांच्या आश्रयाला आलेली होती. सतत टाळ व विणा घेऊन दारोदारी भटकणे किंवा केविलवाणेपणाने आल्या गेल्या पुढे हात पसरणे त्यांना मुळीच ठाऊक नव्हते. असे पुष्कळ गुरु असतात की जे पकडून पकडून आणून शिष्य करतात आणि पैशासाठी फसवून बळेच कानमंत्र देतात. शिष्याला धर्माने वागण्याची शिकवण देतात, पण आपण मात्र अधर्माने वागतात. अशा गुरुमुळे भवतरण कसे साधेल आणि जन्ममरण कसे चुकेल? आपल्या धार्मिकपणाची प्रसिद्धी व्हावी आणि जगात आपले झेंडे फडकावे असे ज्याच्या मनात मुळीच येत नाही, अशी ही साईची मूर्ती होती. जेथे देहाभिमानाला जागाच नव्हती आणि जेथे शिष्यावर अत्यंत प्रीती करण्याची प्रवृत्ती होती, अशी ही साईची मूर्ती होती. नियत म्हणजे कायमचा व पक्का, व अनियत म्हणजे तात्पुरता व अनिश्चित असे दोन प्रकारचे गुरु असतात. त्यापैकी एकेकाचे निश्चित कार्य श्रोत्यांना स्पष्ट करून मी सांगतो. दैवी संपत्ती म्हणजे सात्विक वृत्ती, दया, दान, सत्य, शांती इत्यादी गुणांचा समुच्चय परिपक्व करणे आणि अंतःकरण शुद्ध करणे व मोक्षाच्या मार्गाला लावणे एवढेच अनियत गुरुचे देणे असते. नियत गुरुशी संबंध जडला तर द्वैत जाऊन ऐक्य जागृत होते आणि मग तत्वमसी या महावाक्याचा तो गुरु प्रत्यक्ष अनुभव करवितो. आपले गुरु अखिल विश्वात निर्गुण रूपाने स्थित असतात. ते भक्तांच्या कल्याणासाठी देह धारण करतात आणि आपल्या अवताराचे कार्य संपादल्यावर परत जातात. साईबाबा हे या दुसऱ्या प्रकारचे गुरु आहेत. ते जशी बुद्धी मला देतील तसे माझे लिखाण होईल. जगात रूढ असलेल्या व्यावहारिक विद्यांचे अनेक गुरु असतात. आत्मस्वरूपाचे भान करवितो तोच सद्गुरू आणि संसार सागर पार करून नेतो तोच समर्थ सद्गुरू, ज्याचा महिमा सहजासहजी न कळणारा आहे. जो जे दर्शन करायला जाई त्याचे भूतकाळचे, भविष्यकाळाचे व वर्तमान काळचे संपूर्ण रहस्य त्या व्यक्तीने विचारले नसतानाही साई सांगत असत. सर्व ठिकाणी सर्व प्राणीमात्रांमध्ये तो ब्रह्मभावाने पाहत असे. शत्रू व मित्र त्याला सारखेच वाटत असत. भेदभाव त्याला किंचितही ठाऊक नव्हता. त्याला कसलीही अपेक्षा नव्हती आणि सर्वांना एकसारख्याच दृष्टीने तो पाहत असे. त्याच्यावर अपकार करणाऱ्यालाही तो अमृताचा वर्षाव करीत असे. उत्कर्ष असो की अपकर्ष, ऱ्हास किंवा वाईट दिवस असो, तो समचित्त व शांत असे आणि त्याला विकल्प, अनिश्चितपणा किंवा संशयीपणा किंचितही शिवत नसे. या नाश पावणाऱ्या देहात वावरत असताना शरीराच्या किंवा घरादाराच्या मोहात जो गुंतत नाही, बाहेरून दिसायला देही असला तरी तो आतून विधेयी असतो, तो याच देही निर्मुक्त मोक्षाप्रत गेलेला नव्हे का? धन्य शिर्डीचे जन. साईच ज्यांचे पूज्य दैवत होते.
खाता पिताना आणि झोपताना त्यांना साईचेच चिंतन असे. धन्य धन्य त्यांचे प्रेम. खळ्यात किंवा परसात काम करताना, दळण दळताना, धान्य कांडताना किंवा मातीच्या भांड्यातून रवीने लोण्यासाठी दही ढवळताना बाबांचा महिमा ते गात असत. खाली बसले असताना, जेवण करीत असताना, झोपत असताना त्यांचा बाबांच्या नावांचा अखंड जप असे. त्यांना बाबाशिवाय दुसरा देव कधी आठवलाच नाही. त्या बायांचेही प्रेम तरी किती, त्या प्रेमाची गोडी तरी किती. शुद्ध प्रेमच काव्य करू शकते, विद्वत्ता नव्हे. तिळभरही विद्या नसताना जेथे साधी सरळ भाषाच असते तेथूनच कवित्व चमकते आणि चतुरी म्हणजे सुज्ञजन मान डोलावतात. खऱ्या प्रेमाच्या आविष्कारालाच खरे काव्य म्हणतात. ते या बायांच्या शब्दातून श्रोत्यांनी पाहून घ्यावे. साईबाबांची इच्छा असेल तर या कवितांचा पूर्ण संग्रह गोळा होईल आणि त्याचा अध्याय होऊन श्रोत्यांची त्या कविता ऐकण्याची इच्छा पुरी होईल. साईबाबा मूलतः निराकार असून भक्तांवर कृपा करण्यासाठी साईच्या रूपाने प्रगट झाले. त्यांना ओळखण्यासाठी देहाचा अहंकार गेला पाहिजे. मनाच्या कामक्रोध यांसारख्या शुद्ध वृत्ती नाहीशा झाल्या पाहिजेत आणि भक्ती उदयाला आली पाहिजे. भक्तांचे पुण्य फळले, प्राप्त काळ आल्यावर एकत्र झाले म्हणून ते साई रूपाने पूर्णपणे उगवले आणि शिर्डीस फळास आले. ज्याचे वर्णन करता येत नाही त्याचे वर्णन करण्यासाठी बोलण्याची शक्ती आली. ज्याला जन्म नाही त्याला खरा जन्म लाभला आणि ज्याला आकार नाही त्याला साच्यात ओतून तयार केलेल्या मूर्तीच्या करुण रसाचा घाट लाभला. साईबाबांची ही मूर्ती यशवंत, श्रीमंत, वैराग्ययुक्त, ज्ञानवंत, ऐश्वर्ययुक्त व औदार्ययुक्त अशा 6 गुणांनी परिपूर्ण होती. बाबांचा निश्चय विलक्षण होता. स्वतः जरी कोणत्याही वस्तूचा संग्रह न करणारे व आकार नसलेले होते तरी ते भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी देह धारण करीत असत. काय त्यांचा कृपा करण्याचा स्वभाव! भक्तांचे प्रेम स्वतःच जडवून घेत असत, नाहीतर त्यांचा ठिकाणा कोणत्या देवाला सापडला असता. वाणीची देवता जे बोलण्याचा धीर करणार नाही. कानही जे ऐकता लाजतील असे शब्द भक्तांच्या कल्याणाकरिता साईबाबा बोलत असत. ज्या शब्दांचा अनुवाद करण्यापेक्षा मुकेच राहणे बरे, परंतु कर्तव्याला चुकू नये म्हणून सांगणे प्राप्त झाले आहे. कोणत्या एका भक्ताला बाबा अतिनम्रपणाने म्हणाले की मी तुमच्या दासांचा दास ऋणी आहे. तुमच्याच दर्शनाला मी निघालो आहे. तुमच्याच पायांची मला भेट झाली. ही तुमचीच मोठी कृपा आहे. तुमच्या विष्टेतला मी किडा आहे आणि म्हणून मी या सृष्टीवर धन्य झालो आहे. बाबांची ही किती लीनता, नम्रपणाची हौस पण केवढी, अभिमान शून्यताही किती, उच्च व शालीनताही तशीच. बाबांचे वरील उद्गार खरे म्हणून सादर केले. कोणाला हा अनादर वाटेल तर मी पदर पसरतो, क्षमा मागतो. वाणीला यामुळे विटाळ झाला असेल आणि ऐकण्याचे पाप टाळायचे असेल तर साईनामाचे आवर्तन पुन्हा पुन्हा करूया, म्हणजे सगळ्यांचे दोष जातील. जन्मोजन्मीच्या आमच्या तपश्चर्याचे फळ म्हणजेच ही निर्भेळ साईची कृपा होय. तहानलेल्याला जशी पाणपोई तशी ती साई कृपा आम्हाला सुखदायी हो. जिभेने स्वाद घेतात असे जरी सगळ्यांना बाबा भासले तरी त्यांना काय खाल्ले याचे त्यांना भान नव्हते आणि त्यांच्या जिभेला स्वाद घेण्याची इच्छाच नव्हती. ज्यांना विषयसुख भोगण्याची इच्छाच नाही ते काय विषयांचा उपभोग घेतील. विषय ज्यांना इंद्रियांना शिवत नाहीत ते काय विषयात गुंतून राहतील. जे जे पदार्थ पुढे येत ते डोळ्यांनी ते पाहत असत, परंतु ते पाहिलेले त्यांना कळत नसे. पाहण्याची तेथे आठवणच होत नसे. हनुमंतांची गर्भफास, जन्मजात ब्रह्मचर्य लंगोटी. फक्त त्याच्या आईला किंवा श्री रामचंद्र प्रभूलाच मनाला किंवा डोळ्यांना दिसणारी होती म्हणून त्यांचे ब्रह्मचर्य अनुतलनीय समजले जाते. परंतु साईबाबांच्या बाबतीत जेथे खुद्द आईला सुद्धा गुह्य भागाचे दर्शन नव्हते तेथे इतरांचे काय सांगणे. बाबांचे ब्रह्मचर्य खरोखरच फार कडक होते आणि त्याचा पूर्णपणाही अपूर्व होता. बाबांच्या कमरेला कौपिन म्हणजे लंगोटी सदा असे. त्यांचे लिंग शेळीच्या गळ्याजवळच्या मांसलवयाप्रमाणे कुचकामाचे, फक्त मूत्रत्यागाच्या अवस्थेसाठी अवयवापोटी अवयव होते. अशी बाबांची देहाची स्थिती होती. त्यांची इंद्रिये जरी कार्यरत असली तरी त्यांना विषयसुखांची इच्छा किंवा जाणीव किंचितही नव्हती. सत्व, रज, तम वगैरे गुण बाबांच्या इंद्रियांच्या ठिकाणी पक्के बसलेले असले आणि बाबांच्या व्यवहारात
कर्तेपणा दिसत असला तरी त्यांना आसक्ती कोठेही शिवत नसे. बाबा निस्संग म्हणजे सर्व माया मोहापासून मुक्त, चीन मात्र म्हणजे शुद्ध ज्ञानस्वरूप व आत्माराम आत्मानंद लाभलेले होते. काम क्रोध वगैरेंचे ते नाश पावण्याचे स्थान होते. ते सदा निष्काम असून विषय सुखही त्यांना ब्रह्मरूपच वाटत असत आणि पुण्यपापांच्या परतण्याचे ते निवृत्तीस्थान होते. एकूण अशी बाबांची परमात्म्यात मिळून गेलेली मुक्त स्थिती होती. नानावल्लीने उठ म्हणता तो गादी सोडून बाजूला झाला आणि त्याच्या ठिकाणी देहाचा अभिमान अथवा दुसऱ्या व्यक्तीशी भेदभाव स्वप्नातही शक्य नाही. या मृत्यूलोकी काही मिळवण्याजोगे नाही व परलोकी साध्य करण्याजोगे उरले नाही, असा हा संत लोकांवर अनुग्रह करण्याकरिता या पृथ्वीवर अवतरला होता. हे संत करुणेचे सागर असतात. दुसऱ्यांवर कृपा करण्याशिवाय यांचा अवतार घेण्यात आणखीन काही हेतू नसतो. दुसऱ्याच्या कल्याणासाठी ते अत्यंत कृपाळू असतात. त्यांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत मऊ असते असे कोणी म्हणतात. लोणी फक्त आपल्या तापाने विरघळते, तर संतांचे हृदय परक्याला झालेल्या तापाने सुद्धा द्रवते. ठिगळे लावलेली कफणी त्यांच्या अंगावर वस्त्र आहे. तरट म्हणजे गोंडपाट ज्याचे बसण्याचे व झोपण्याचे साधन आहे आणि राग लोभ इत्यादी भावनांशिवाय ज्यांचे मन आहे, त्याला चांदीच्या सिंहासनाची काय पर्वा. सिंहासनाची जरी त्याला अडचण भासली आणि भक्तांनी ते पाठीमागे सरकविले तरी त्यांच्या भक्तिभावाकडे पाहून तिकडे तो लक्ष देत नसे. साईबाबा शिर्डीरूपी सरोवरातले कमळ होते. भक्त त्यांच्या सुवासाचा उपभोग घेत असत. अभागी बेडकांच्या अर्थात बाबांची भक्ती न करणाऱ्यांची वाट्यास चिखलच असे आणि तोच ते सदा कालवीत बसत असत. बाबा कोणाला योगासने प्राणायाम किंवा इंद्रियांचे दमन करण्यास सांगत नसत किंवा मंत्र तंत्र धार्मिक पूजा करण्यास सांगत नसत. कान फुंकणे म्हणजे कानात मंत्र सांगणे तर मुळीच नाही. बाहेरून दिसायला लोकांचे व्यवहार पाळणारे दिसत, परंतु आतून वेगळेच असत. व्यवहारात ते अत्यंत हुशार असत. दुसऱ्या कोणाला तितके चातुर्य शक्य नव्हते. संत भक्तांसाठीच देह धारण करतात आणि त्यांच्या मनाच्या सर्व भावना, व्यवहारातील सर्व वागणे ही भक्तांसाठीच असते. लक्षात ठेवा, साई महाराज शांतीचे भांडार आहेत. शुद्ध परम आनंदाचे स्थान आहेत. त्यांना माझा अभिमानाशिवायचा व दोषाशिवायचा साष्टांग नमस्कार असो. ज्या ठिकाणी साई महाराज चालून आले ते स्थान मोठ्या पुण्याईने पावन झालेले असले पाहिजे. पूर्वजन्मीचे चांगले कर्म गाठी असल्याशिवाय असा खजिना हाती लागणे फार कठीण. शुद्ध बीजाची या पोटी येती फळे रसाळ गोमटी, या म्हणीची परीक्षा शिर्डीत लोकांनी घेतली. तो हिंदूही नव्हे व मुसलमानही नव्हे. त्याला ना आश्रम, हिंदू धर्मशास्त्राने घालून दिलेले ब्रह्मचर्य, ग्राहस्थ, वानप्रस्थ व संन्यासी 4 आचार धर्म, ना वर्ण, हिंदू समाजातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या 4 जाती. तरी पण तो सुखदुःख, उद्योग व घोर चिंता यांनी भरलेल्या संसाराची मुळासकट काटाकाट व विध्वंस करीत असे. बाबांचे चरित्र आकाशाप्रमाणे अनंत, अपार व गहन आहे. ते समजून घेणे त्यांच्याशिवाय कोणाला शक्य आहे. चित्ताचे काम चिंतन असते. चिंतन केल्याशिवाय ते एकही क्षण गप्प बसत नाही. त्याला विषय दिले तर विषयांचे चिंतन करते आणि गुरु दिला तर गुरुचे चिंतन करते. म्हणून सर्व इंद्रिये केवळ कानात गोठवून साई गुरूंचे महात्म्य जे वर तुम्ही ऐकले तेच त्यांचे सहज घडणारे स्मरण, कीर्तन व भजन आहे. पंचाग्नी साधन, 4 दिशांना 4 अग्नी पेटवून सबंध दिवसभर उन्हात म्हणजे वरच्या 5व्या अग्नीखाली बसून कडक तपश्चर्या करणे. यज्ञ, याग, मंत्र, तंत्र, अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी अशी 8 अंग असलेली साधना. हे प्रयोग फक्त ब्राह्मणांना शक्य आहेत. इतरांना त्यांचा काय उपयोग. संतांच्या कथा मात्र तशा नव्हेत. त्या सर्वांना सरसकट चांगल्या मार्गाला लावतात. संसाराच्या किंवा पुढील जन्माच्या भीतीचे दुःख दूर करतात आणि आपला परमार्थ मोक्ष दाखवून देतात. संतांच्या कथांचे श्रवण, मनन, परिशीलन, मनापासून अभ्यास, निधिध्यासन म्हणजे पुन्हा पुन्हा केलेला विचार केल्याने ब्राह्मण, शूद्र किंवा स्त्रिया वगैरे सर्वच पापांपासून मुक्त होतात. कोणत्याही ठिकाणी प्रेमच नाही असा माणूस या जगात असणे शक्यच नाही. कोणाचे काही प्रेमाचे ठिकाण भिन्न भिन्न प्रकारचे असते पहा. कोणाच्या प्रेमाची जागा संतती, कोणाची धनसंपत्ती, कोणाचे आपले शरीर, घरदार, मानसन्मान, कीर्ती, तर कोणाची विद्याप्राप्ती असते.
जे प्रेम विषय सुखांच्या ठिकाणी वाटते ते जर सर्व जेव्हा एकत्र होते आणि हरिचरण रूपी मुशीत आटते ते मग भक्तिरूपाने प्रगट होते. म्हणून घरादारातील प्रपंचातला साई चरणाला चित्त समर्पण करण्याचा हा सोपा मार्ग अवलंबा. या सोप्या मार्गाने त्यांची कृपा तुमच्यावर होईल. अशा प्रकारे जर थोड्याच साधनाने मोठा लाभ होतो तर हे श्रेय संपादन करण्यासाठी लोकांत औदासीन्य का बरे असते. सहज शंका त्यांच्या मनात येईल की थोड्याशा उपायांनी मोठा लाभ प्राप्त होत असूनही पुष्कळ लोक हा मार्ग का बरे आचरणात आणत नाहीत. तर त्याला एकच कारण आहे, परमेश्वराच्या प्रेरणेशिवाय साधी इच्छाही उत्पन्न होत नसते. परंतु जेव्हा भगवंत प्रसन्न होतो तेव्हा संतकथा ऐकण्याची अतिशय आवड आपोआप प्रगट होते. म्हणून श्रोत्यांनी साईबाबांना शरण जावे, म्हणजे नारायण कृपा करील आणि श्रवणाची मोठी इच्छा जागेल आणि हे सोपे साधन हाती येईल. गुरुच्या कथेची चांगली संगत धरा आणि संसाराची गुंतागुंत सोडवा. यातच तुमचे निश्चितपणे सार्थक आहे. मनात संशय धरू नका. लाख चतुराई सोडून साई साई असे निरंतर नामस्मरण करा. म्हणजे पहा, तुमचा बेडा पार होईल, हेतू सिद्धीच जाईल. मुळीच संदेह धरू नका. हे माझे शब्द नव्हेत, खुद्द साईबाबांच्या तोंडचे गंभीर शब्द आहेत, ते निरर्थक मानू नका. हे माझे शब्द नव्हेत, खुद्द साईबाबांच्या तोंडचे गंभीर शब्द आहेत, ते निरर्थक मानू नका. हे माझे शब्द नव्हेत, खुद्द साईबाबांच्या तोंडचे गंभीर शब्द आहेत, ते निरर्थक मानू नका. वाईट संगत ही येथून तेथून हिणकस व महादुःखांचे आश्रयस्थान असते. ती नकळत आडमार्गाला नेईल आणि सुखाला घालवून देईल. मग साईबाबां वाचून किंवा सद्गुरू वाचून वाईट संगतीचे शुद्धीकरण दुसरे कोण करू शकेल. दयेचा उमाळा असलेल्या गुरुच्या मुखातून जे गुरुवचन निघेल ते भक्त हो काळजीपूर्वक जपून ठेवा, म्हणजे वाईट संगतीचे निरसन होईल. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीच्या विविध छटा जेव्हा डोळ्यात भरतात तेव्हा माणसांचे सौंदर्याला भाळणारे मन त्यात रमून जाते. मग तीच दृष्टी जेव्हा मागे फिरते तेव्हा ती साधू संतांच्या संगतीत रमून जाते. सत्संगाचा इतका महिमा आहे की तो देहाचा अभिमान मुळासकट काढून टाकतो. म्हणून सत्संगाशिवाय दुसरे साधन शोधू पाहता दिसत नाही. नित्य चांगल्या माणसाचा सहवास धरावा. इतरांचा सहवास हा नेहमी दोषयुक्त असतो. चांगल्या माणसांचा सहवास हाच एक कोणत्याही दोषाशिवायचा प्रत्येक विभागात व पोट विभागातही शुद्ध स्वच्छ असतो. सत्संग देहाची आसक्ती तोडतो. त्याची एवढी प्रबळ शक्ती आहे की एकदा जर त्याची आवड निर्माण झाली तर संसार बंधनातून ताबडतोब मुक्ती मिळते. दैवयोगाने सत्संगाचा लाभ झाला तर कोणत्याही कमीपणाशिवायचा संपूर्ण उपदेश सहज मिळतो. त्याच क्षणी वाईट संगतीची आवड उडून जाते आणि सर्व आसक्तीपासून मुक्त झालेले मन तेथे रमते. परमार्थ मार्गात प्रवेश होण्यासाठी विषयांपासून विरक्ती हाच एक उपाय आहे. सत्संगाची हाव धरल्याशिवाय आपल्या स्वरूपाचा पत्ता लागत नाही. सुखामागे दुःख येते, दुःखामागे सुख येते. जीव सुखाला सारखा समोर जातो पण तोच दुःखापासून दूर पळतो. समोर जा किंवा पळून जा, होणारे जरूर होतेच. या दोन्हींच्या भोगापासून एक संतांचा सहवासच सुटका करू शकतो. सत्संगामुळे देहाचा अभिमान जळतो. सत्संगामुळे जन्ममरणांचा फेरा चुकतो. सत्संगामुळे चेतना देणाऱ्या मूळ शक्तीची म्हणजे परमात्म्याची भेट होते आणि हृदयाच्या गाठी तटातट तुटतात. उत्तम गती मिळवण्यासाठी संतांची संगत हीच एक पापापासून मुक्त करणारी गोष्ट आहे. संतांना अनन्यपणे शरण गेले की आपली स्वस्थता किंवा शांती हाती येते. जे लोक कधी देवाचे नाव घेत नाहीत, देवाला कधी नमस्कार करत नाहीत आणि देवाबद्दल भक्ती नाही, जे देवाचे भजनही करीत नाही, त्यांचे मन देवाकडे वळवण्यासाठी थोर संतांचा अवतार असतो. गंगा, भागीरथी हे गंगेचे दुसरे नाव. गोदावरी, कृष्णा, वेण्णा, कावेरी व नर्मदा या नद्या साधूंच्या पदकमलांची आशा करतात आणि आपल्याकडे स्नानासाठी कधी येतील याची वाट पाहत असतात. या नद्या जगाची पापे स्वतः धुतात, परंतु त्यांच्या ठिकाणी गोळा झालेल्या या सर्व पापांचा नाश साधूंचे चरण येऊन पोचल्याशिवाय होत नसतो. मागील जन्माचे भाग्य उदयाला आले म्हणून साई महाराजांचे चरण जोडले गेले. जन्ममरण आपल्या जागीच राहिले आणि समस्त संसाराचे भय नाहीसे झाले. सज्जन श्रोतेजन हो, आतापर्यंत ऐकलेल्या गोष्टींचे मनन करूया, थोडी विश्रांती घेऊया, मग पुढील निरूपण प्रगती करेल. हेमाडपंत साईंना शरण आलेले आहेत. ते म्हणतात, मी तर साईंच्या पायाची वाहन आहे.
सदा कथांचे वर्णन करीत राहीन आणि सुखसंपन्न होत जाईन. मी तर साईंच्या पायाची वाहन आहे. सदा कथांचे वर्णन करीत राहीन आणि सुखसंपन्न होत जाईन. काय ते बाबांचे मनोहर व सुंदर ध्यान. मशिदीच्या कडेवर उभे राहून भक्तांचे कल्याण करण्याच्या हेतूने एकेकाला उदी देत असत. हा संसार मिथ्या खोटा आहे अशी त्याला जाणीव आहे. त्या ब्रह्मानंदात जो सदा रमलेला आहे व ज्याचे मन उमललेल्या फुलासारखे सदा टवटवीत व प्रफुल्लित असते त्याला साष्टांग नमस्कार असो. डोळ्यात ज्ञानाचे काजळ घालून जो ब्रह्मज्ञानाचा शोध लावून देतो असा ज्याचा महिमा आहे त्याला साष्टांग नमस्कार असो. पुढील अध्याय याहून चांगला आहे. कानातून हृदयात शिरला तर हृदय मंदिर पावन करीन आणि गाळसाळ काढून टाकील. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांचा सत्यचरित्राचा श्री साई समर्थ महिमानम नावाचा 10वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.